मित्रांनो, आता काहीशी दिवाळी मंद धुसर होत चालली. रोषणाई, झगमगाट, दिव्या पणत्यांची आरास तरी काहीशी अंधारली. पूर्वी दाराजवळ एक दिवाही सारं घर उजळून टाकायचा, हो की नाही? घरातला कोपरान कोपरा हसण्या खिदळण्यानं, नात्या गोत्यानं भारून जायचा. जुन्या ट्रंकेत घडी मारून ठेवलेले जुने कपडे नवे कोरे करकरीत व्हायचे. अंगावर चढवले की आपसुकच छान गंधाळायचे. आता असा उठण्याचा गंधही उडालाय. पहाटेच्या अभ्यंग स्नान उरकतीये मोती साबणाशिवाय. ना ब्लड प्रेशर, ना शुगर, ना श्रीमंतीचा कसलाच बळीचा. गोडधोड, फराळ, कुणी आणलीच मिठाई की आजारपणाचं रडगाणं न गाता मस्त मारायचा त्यावर ताव. पूर्वी नातेवाईक कुणाच्या घरी जाण्यासाठी परवानगी न घेता दत्तासारखे उभे राहायचे उंबऱ्यात. मग कुठला नसे राग द्वेष, मोठ्या आनंदानं स्वागत व्हायचं घरात. हल्ली सण घरातच कोंडून राहतायत, आतल्यात घुसमटतायत. दरवाजा बंद करून शुभेच्छांचे वर्षाव सोशल यंत्रावरनं विश यू द सेम, सेम टू यू, शुभेच्छा असं म्हणत खोट्याच इमोजीत हसतायत. पूर्वी स्वयंपाकघरातल्या त्या पकडीनं, त्या हातोड्यानं फोडलेल्या त्या टिकल्या, ती सापगोळी, त्यातून येणारा तो अकरा विक्राळ धूर, ती भुईचक्री आणि पाऊस. तो पाऊस लावल्यावर असं वाटायचं की आकाशाला भिडून आला. पण आता आकाशातही स्पर्धा सुरू झाली प्रदूषणाची. कुणाचे आगडोम मोठे, कुणाच्या धुराच्या लाटा मोठ्या. रस्तिकेत चाललीये प्रतिष्ठेची. आता कितीही भारी किमतीचे पोशाख चढवा अंगावर, फिकेच वाटतात हो. गोडधोड, फराळ, मिठाई कितीही खा, बेचव वाटतात. पूर्वीचे जुने दिवस, ती सण, ती परंपरा, ते गोडधोड, मिठाई, पाहुण्यांची रेलचे, सारा मित्र परिवार. आणि आता मी, माझे, मलाच. सोशल यंत्रावर अडकलेला एकांत. घरात माणसे असूनही आपल्याशी आपणच बोलत राहायचं, यंत्रावर उगाचच हसत राहायचं. आलेले आजार कणत राहायचं. आताशी दिवाळी, आताचे सण असेच धुसर मंद होत चालले. खरंच. म्हणून मित्रांनो, मैत्रिणींनो, नाती जपा, माणुसकी जपा. जुने दिवस आठवा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. पुन्हा एकमेकांच्या घरी जा, गोडधोड खा. स्वास्थ्य जपा, आरोग्य जपा, काळजी घ्या. एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हा. किंवा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. धन्यवाद.